नमस्कार. आले बघा घरी. इथून तिथून काही ब्लॉग बनवला नाही आणि आधीचाच ब्लॉग होता शूट केलेला बानूचा, मग तेच सोडला मी. आधीचाच म्हटलं तर 2 दिवसाचा होता. तर 6 वाजता घरातनं बाहेर निघलेली बघा. आंघोळच नाही केली, फक्त हात पाय तोंड धुतलेलं. आता आंघोळ करते म्हणते, चला त्याच्या आधी तुम्हाला थोडस बोलावं. तर हे मामीनं कोण म्हणत लाड करत नाही. मामा मामी शिवाय खरंच भाचीचा लाड नसतो. म्हणून हॅशटॅग मामा मामी आहे की नाही. तर बघू शकताय माझ्या मामीने किती अशी सुंदर साडी घेतलेली आहे मला. म्हणजे त्यांचं गेलं ना गेलं मला साडी असते. बघू शकता बघा, साडी खूप सुंदर साडी आहे. आता मी कटरून आली, मी काय उभा राहून तुम्हाला दाखवणार नाही बघा. अशी साडी आहे मस्त पैकी सुंदर. तर बघू शकताय. आणि हा, हे सुद्धा माझ्या मामीनेच घेतलंय. म्हणली चला ज्योता तुम्हाला गळ्यातलं घेते. ही माझ्या मामीने घेतलंय. आणि जे आधीच होतं ते पांढरं झालं ना, काळ पडलं होतं. मग मामी म्हणते चला ज्योता मी तुम्हाला गळ्यातलं घेते. मग हे गळ्यातलं घेतलंय सुंदर असं मस्त. आणि ही सुंदर अशी साडी. आणि तुम्हाला अजून दाखवते बघा, पिशव्या इथंच आहे ते अजून. हा 13वा दुष्काळ महिना म्हणणार नाही मी, का तर माझी चप्पल जुनी जवळजवळ किती वर्षाची चप्पल झालती तुम्हाला सांगते, दाखवते. तुम्ही म्हणता खरंच ही चप्पल 4 का 5 वर्ष चालू झाले त्या चप्पलीला, पण अजून पण चांगलीच आहे. तिला मी शिवून घालणार आहे बघा. चप्पल तुटली काय तोंडालाच नाही बघा, चप्पल तुटली दिसलं. मग चप्पल घेतली, हे बघू शकताय. अशी सुंदर चप्पल घेतली बघा एक मी. आता येताना पुण्याहूनच आणली, मस्त अशी क्वालिटी पण आहे बघा. बघू शकताय चप्पलच नव्हती आणि लागते ना कुठं ही जातानी. तर अजून तुम्हाला दाखवते. माझ्या मामी म्हणल्या ब्लाऊज शिवा ताई, म्हणलं बर. आणि एक माझ्या पुण्याच्या ताईंच्या घरी गेलते मी. साडी नेसवणार होत्या. मी त्यांना काय म्हणलं, साडी काय नको मला, म्हणलं साड्या भरपूर झाल्यात. मग त्या ताईंना मला काय घेतलंय माहितीये का, बघू शकता, तुम्हाला दाखवते बघा. हे परकर घेतल्यात 2 असं मस्त नवीनच. चला म्हणले शॉपिंगला, नवीन 2 परकर घेतल्यात त्या ताईंना. मी म्हणलं ना साडी नको, म्हणलं लय गिफ्ट मध्ये साड्या आलेल्या आहेत म्हणलं, तुम्हाला घ्यायचंच असेल तर दुसरं काय वस्तू घ्या म्हणलं. तर म्हणले बर ठीक आहे चालेल. आणि हा सुंदर असा ब्लाउज पीस आहे या साडीवरला. मामी म्हणल्या शिवा ज्योता खूप छान दिसत. म्हणलं ठीक आहे चालतंय. तर ही शिवायला टाकायचे. साडीची पिशवी आहे. आणि आपण कुठं म्हणतात ना, तोंड चांगलं तर सगळे चांगले. रेल्वेत जाताना पण भेळ देते ती. म्हाताराच माणूस आहे, माझ्या वडिलांच्या वयाचा माणूस आहे. ते म्हणतो भेळ आणू का, मी म्हणत असते नका नका, हा थांबा आणतो. मग जातानी पण त्यांनी मला भेळ दिली आणि आता येतानी पण मला त्यांनी भेळ दिली. मी काय खाल्ली नाही, मी घेऊन आली. म्हणलं खातेली कोण तर आहे का नाही घरची. आणि ही आपली साडी आहे. ही पण तुम्हाला माहिती आहे किती सुंदर साडी आहे. त्याच्यावरला पण ब्लाऊज शिवायचा आहे. मामी म्हणत होते ही पण खूप छान साडी आहे. म्हणलं वहिनीने घेतली, माझ्या लाडक्या भाऊजाईनी मोठ्या आहे का नाही. तर आपल्याला सगळी साड्या घ्यायच्या तर सगळीच चांगली आहेत आपल्यासाठी. तर ह्याच्यावरला पण ब्लाऊज शिवाय टाकायचं आहे बघू. आता आज आहे रविवार, पण मला काही जाणं होत नाही माहित नाही. आणि हा, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगते. नेमकं पोपळज मध्ये गाडी आल्यावर मला फोन आला. 11, 11:30 का 12 वाजता फोन आला की ताई तुमचं पार्सल आलंय करमाळ्यात. तर आता माझं पार्सल आलंय, आपल्याला पनवेलच्या ताईनं पाठवलेलं पार्सल आलंय. मग त्यांना मी म्हणलं की आजच यावं लागतंय का, 2 वाजेपर्यंत म्हणलं तर उशीर होणार. म्हणलं इष्ट भेटाय टाइम लागणार, इथनं मला चलत जावं लागणार, अजून मी घरी पोहोचायची. मग ते काय म्हणले ठीक आहे चालतंय, उद्या 2च्या आधी या. म्हणलं बर चालेल. मग आता उद्या जाणार आहे मी गिफ्ट आणायला. तर ते काय असणार आहे हे मी काय सांगणार नाही, मी आधीच सांगत होते. पण आता तुमच्यासाठी
सरप्राईज आहे. गार पाणी पिऊन पिऊन का नाही घसा बसतोय म्हणून जास्त बोलायला लागलं की हे होत आहे. आणि हा, तुम्हाला एक आनंदाची बातमी लवकरच देणार आहे, पण आता नाही देणार, पुढे देणार आहे. तर आपल्यासाठी गिफ्ट आले आणि ते गिफ्ट तुम्हाला बघायचं असेल तर त्यासाठी काय करायचंय, एक लाईक करायचे, शेअर करायचे आणि कमेंट नका करू, अजून कमेंट फोर्सिंग चालू आहेत. आणि शेअर करायचे, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि असंच कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. छान छान व्हिडिओ आता तुम्हाला गावाकडलं काय पाहिजे बघण्यासाठी आणि खास म्हणजे नाही का, तुम्हाला काय आवडत असं नाही मला फोन करून सांगा. मी तसे ब्लॉग बनवणार आहे, तुमच्या काय ते म्हणतात, तुमच्या मनात जे आहे तसे मी ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही नक्कीच मला सांगायला विसरू नका. तर माझ्या मामीने साडी घेतलेली कशी वाटते? कोण म्हणतं मामा मामी लाड करत नाही? हॅशटॅग मामा मामी आहे की नाही? मग खरंच मामा मामी लाड का? आणि जाऊ द्या, मी नंतर बोलणार आहे. हा मोठा ब्लॉग झाला. अजून मला तुम्हाला भरपूर काय सांगायचंय, भरपूर काय दाखवायचंय. त्यासाठी तुम्ही पूर्ण हेड बघा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बाय. हाय, नमस्कार. तर मी तुम्हाला म्हणलं होतं ना की आपण पार्सल आलंय मला, तर आपल्याला पनवेलच्या ताईनं बघा हे पार्सल पाठवलंय. हो, बघू शकताय, दिसतंय का तुम्हाला? पनवेलच्या ताईनं पाठवलंय हे पार्सल. हो का? आता ओपन करते मी. काय हे मला पण उत्सुकता आहे आणि तुम्हाला पण असेल, आहे की नाही? तर चला बघू काय आपल्याला ताईंना पाठवलंय. आपला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर त्या ताईंना सगळ्यांनी शुभेच्छा द्या. आणि हा, सगळ्यात आधी त्या ताईंचं खूप खूप धन्यवाद. इतकं चांगलं होईल, कारण त्या माझ्यासाठी इतकं करतात, देवी होऊनच धावून येतात, कारण त्यांचे बोलावं तेवढं शब्द कमीच आहे. तर चला, आधी न बोलता मी ओपन करते, नंतर बोलते, ठीक आहे? तर बघा, पॅकिंग पण किती मस्त आली असे. तर मला आलं पार्सल आणि हे आणलं तर वरती पार्सल अजून एक आले. आता ती ओळखीवर ठेवायला लावले. आता त्याला उद्या आणायला जायचं. हा, त्या ताईने इतकं पाठवले का नाही, काय सांगायचंय तुम्हाला, लय पाठवते. आपल्याकडे कातर वगैरे काय नाही, जसं आहे तसं, पण व्यवस्थित स्टॉक. तर स्टॉक केलता, कोण आलता? सचिन भालेराव. अरे बापरे, खूप मजबूत आहे, पॅकिंग खूप भारी आहे. आपल्याला खोकं पण मस्त आलेला आहे. आणि हा, अजून एक पार्सल ठेवलंय बघा मी टपरीमध्ये वळकीवर, कारण आता ती वळख पडली ना चांगली. आणि नेमकी आल्यावर फोन आला, मग आता ते उद्या आणायला जावं लागेल. तुम्हाला आता त्यासाठी काय करायचं माहितीये ना, एक लाईक ठेवा बरं, पण बिंदास आपल्या ज्योतीचा साठी. आणि छान छान आशीर्वाद पण द्या बरं ताईला, पनवेलच्या आपल्या. ते एक मेजर आहेत ना, त्यांची ड्युटी होती, मग त्यांच्या ओळखीवर त्यांना घ्यायला लावलं आणि त्यांनी तिथं टप्पीमध्ये ठेवलंय. त्यांचं दुकान आहे तिथं ठेवलंय. OTP वगैरे देऊन टाकला मी. आणि ते आता उद्या आणायला जावं लागेल. आता जायचं म्हणतं उशीर होईल ना. स्टॉप कर जरा, कारण तर काय आता उत्सुकता लय लागली मला. कॅमेरामॅन आपल्या शेजार पूर्वी बोलवली, रिक्षाला शाळेत घालवली, तशीच गेलती मी. काय करायचं, आपल्या मागं कोण नसल्यावर आपल्याला सगळं बघावंच लागतं, है की नाही? का तर आणली शेजार पण जाऊन नाहीतर माणसं काहीतरी, मग काय तसं काय गैरसमज करून घेऊ नका, कारण पॅकिंग लांब नाही येते, त्यामुळं केलेलं आहे. चला, हा, हे आलेले आहेत बघा राख्या, बघू शकता किती सुंदर अशा
मस्त. बघा, लहान लेकरांसाठी पण आलेले आहेत बघा, बघू शकताय. दिसल्या का कार्टूनच्या? काय छोटा भीम, गणपती, असं काहीतरी आहे. बघू शकता किती छान आहे त्या. आहेत का एक नंबर भारी. आपण ते आलेले आहेत. हे म्हणजे लहान लहान मुलांना हा लय भारी हे असतं ना, की त्यांना वापर वाटत. हे बघू शकता, हे लहान बाळांचं आहेत, म्हणजे लहान लेकरं. आणि हे बघू शकता, हे रुद्राक्षाच्या अशा सुंदर. आणि ह्या पण मस्त अशा निळ्यामधनं हे बघू शकताय. वेगळे वेगळे आहेत हे. कलर एक दिसते पण वेगळे वेगळे, डिझाईन वेगळे वेगळे. हे बघ, हे बघ. हे सुटली त्याच्यातली, आता मी घेते बांधून परत. ते बघू शकताय, एवढ्या राख्या त्या ताईनं आपल्याला पाठवल्या सुंदर अशा. हो का, बघू शकताय. दिसतात का व्यवस्थित? त्याला दिसतात का? हे बघू शकता. दिसल्या का? हो, दिसतात का सांगा. हे लहान लेकरांसाठी त्यांना लय हवस असते ना, आवडतात म्हणून हे त्यांच्यासाठी. आणि हे पण कुणी पण लिहू शकते म्हणजे. तर एवढ्या राहते आपल्याला पाठवलेल्या आहेत. कशा वाटतात कशा नाही नक्कीच सांगायला विसरू नका. मोठा भाव आलेला आहे असा. तर बघू आता अजून एक पार्सल आलंय, त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला बघायचं असेल ना, तर नक्कीच तुम्ही एक 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 लाईक ठोकायला विसरू नका. काय तर चला. आणि हेडे वावला असला तर लाईक शेअर नक्कीच करा. आणि कमेंट पण करून सांगा. आपला कमेंट बॉक्स पण चालू झालेला आहे. तर चला, बाय.